आम्ही लोकांनी 2002 साली कामाला सुरुवात केली. आपल्या समाजाची एकूण भाषेच्या कामाकडे बघण्याची धाटणी इतकी स्टिरिओटिपिकल आहे की तेव्हा लोक मला म्हणायचे तू शिवसेनेचा आहेस, कारण दुसरा काही विचार भाषेचा असू शकतो असं आपलं लोकांना वाटायचं नाही. मग मनसेची स्थापना झाली, त्याच्यानंतर लोक म्हणायला लागले नाही हे सगळे मनसेचे लोक आहेत. तर आम्ही शिवसेनेचे आहोत आणि मनसेचे आहोत असं शिवसेना आणि मनसे सोडून इतरांना वाटत होतं. त्यांना वाटत नव्हतं, कारण त्यांना माहीत होतं की आमची आणि त्यांची लाईन ऑफ थिंकिंग वेगळी आहे. आता ह्यातला प्रॉब्लेम काय तुम्ही लक्षात घ्या की आपल्याकडचे जे प्रादेशिक पक्ष आहेत ते शिवसेना आणि मनसे हे मर्ढेकरांचा शब्द वापरायचा तर स्थानिकतावादी आहेत, पण पुरेसे स्थानिकतावादी नाही आहेत. का नाही आहेत? DMK आणि AADMK तमिळ आयडेंटिटीच्या जीवावर, द्रविड आयडेंटिटीच्या जीवावर 2-4दा सत्तेवर आलेले आहेत. तृणमूल काँग्रेस हा 15-20 वर्षापूर्वीचा पक्ष, तिसरी टर्म आहे ममता बॅनर्जींची. तेलुगू देसम सत्तेवर आहे, KC चंद्रशेखर राव त्यांचा पक्ष सत्तेवर आहे, अकाली दल सत्तेवर आहे, आसाम गण परिषद प्रफुल्ल कुमार मोहंतांची ते सत्तेवर आहेत. मग असं का झालं आहे आपल्याकडं की आपल्या राजकीय पक्षांमध्ये शिवसेना नावाचा जो राजकीय पक्ष आहे त्याचं मॅक्सिमम त्याच्या जागा किती आहेत विधानसभेच्या? 71 किंवा मला वाटतं 75. म्हणजे राज्याच्या सगळ्या विधानसभेची संख्या जर 288 असेल तर महाराष्ट्रातल्या 2 अत्यंत मोठ्या ताकदीच्या प्रादेशिक नेत्यांनी म्हणजे शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांना कधीही महाराष्ट्रामध्ये 1/4पेक्षा जास्त सत्ता नाही मिळालेली. आता 1/4पेक्षा जास्त सत्ता का नाही मिळाली? तर शिवसेनेचं त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण असं आहे की मराठी लोकांनी आम्हाला साथ दिली नाही. राज ठाकरे साहेबांचं तर ते गाणं प्रसिद्ध आहे, तुमच्या राजाला साथ द्या आणि एक हाती सत्ता मिळाली पाहिजे. तर एक हाती सत्ता मिळण्याची पूर्वअट सत्ता मिळणं ही आहे. पण आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की शिवसेनेचं आणि मनसेचं जे राजकारण आहे ते मराठी माणसांचं आहे, मराठी भाषेचं नाही आहे.